Hi. Hello family members and welcome back to my channel. सुरुवातीला गेलो आपण तुळजापूरमध्ये माहीतच असेल तुम्हाला, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात केली. तिथे पेढे वगैरे घेऊन आपण पुढे चाललोच होतं की तेवढ्यात ते वैभ्या आईस्क्रीमवाल्या काकासोबत काय गप्पा मारत होता काय माहिती वा, का त्याच्यासोबत पार्टनरशिप करायचा त्याचा विचार होता काय नाही. तिथून आपण गेलो थेट अंदूरमध्ये तुम्हाला माहीतच असेल खंडोबाचं असं प्रसिद्ध असं मंदिर आहे. तिथलं एकदम प्रसन्न वातावरण पाहून आपण सुरुवातीला खंडोबाचं दर्शन करून घेतलं. खंडोबाचं दर्शन करून आपण गेलो आपल्या देवळाच्या पाठीमध्ये. तर तिथे होतं एक आजी. त्या आजी म्हणायच्या की जी आपली मनातली इच्छा असेल ती पूर्ण होती का नाही ते इथं कळतं. मग काय वैभवनं ठेवले तिथे पैसे आणि देवाचं नाव घेऊन बोलली आपली मनातली इच्छा. त्याच्या मनातली काय इच्छा होती काय माहिती, पण कसं काही दगड फिरला त्याचा. मग काय त्याचं बघून सगळ्यांनी चालू केलं मनातली इच्छा बोलायला. तिथून जाताना आम्हाला दिसले वोडाफोनचं कुत्रा. मग काय सदानंदाचं एळकोट बोलून आणि तिथे एक सेल्फी काढून आपण आपल्या पुढल्या लोकेशनकडे निघालो. शेवटी आपण पोचलोच, म्हणजेच नळदुर्ग किल्ला. येथे येऊन जेव्हा असं वाटलं जिसका मुझे था इंतजार. किल्ला बघून ही पोरं काय दम काढणं गेली. चालले पुढे चालत. मग तसंच पुढे गप्पा मारत गेल्यानंतर एक लोकेशन खूप मस्त होतं. इथं एकदम असा व्ह्यू एकदम भारी दिसत होता. मग काय तो व्ह्यू बघितला आणि आपल्या पुढल्या प्रवासाला सुरुवात केली. तर पाणी महल होतं का राणी महल होतं ते पण कळना, पण जाऊ द्या म्हणलं जे काय असेल बघूया, चला पुढे. पुढे गेल्यानंतर यांना काय दमच पडेना. पाणी महल का राणी महल बघायसाठी यांची एकदम गडबड. मग काय पोरांनी खाल्ल्या टोकापासून एकदम वरल्या टोकापर्यंत न थांबता एकदम पायऱ्या चढून पार केल्या. मला काय एवढं चलना होईना गेला, कारण बॅग माझ्याजवळ आणि कॅमेरा पण माझ्याजवळ, त्यामुळे मी आपलं सावकाशीच गेलो वरी. शेवटी कसा बसा पोचलो वरी. तर यांच्या इकडे गप्पा चालल्या होत्या. मग आपण कॅमेरामॅन चेंज केला.
तिथे थोडा वेळ बसून तिथे असं कळालं की आम्हाला तिथे एक गुफा आहे. मग काय आम्हाला कशाला दम पडते, आम्ही निघालो त्या गुफेत काय दिसतं बाबा बघायला. तिथून खाली गेल्यानंतर एकदम मस्त असा व्ह्यू तिथून दिसू राहिला होता. आणि तिथे दिसलं आपल्याला हे लवगुरूंनी केलेले पराक्रम त्यांचे. जाता जाता आपल्याला एक दिसला छोटासा दोस्त. मग काय मैंने उसको इतना देखा. पुढे एकदम भारी व्ह्यू होता. तेवढंच बघितलं तर वैभव खाली पाण्यापाशी गेला होता. काय आम्हाला कुठं दम पडतंय, आम्ही पण गेलो खाली एकदम जवळून. पण आम्हाला समजलं की खाली काहीतरी होतं. आम्ही त्या गुफेकडे चाललोच होतो तेवढं त्यांचं इकडं बाबू आपने थाना थाया. मग काय ते दोघं तर नगं म्हणले खाली यायचं. मग काय मी आणि माझा मित्र खाली गेलो. तिथून खाली जाताना आम्हाला दिसल्या मावळाच्या माशा. मग काय त्यानंतर पुढे चालल्यानंतर मित्र म्हणायला लागले की भूक लागली. मग काय थोडा वेळ पुढे आलो आणि केला थोडासा नाश्ता करून गेलो आम्ही बागेत. बागेत आल्यानंतर एकदम मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. बागेत फिरलो, एकदम मस्त व्ह्यू बघितला तिकडला, फोटो वगैरे काढले आणि निघालो आपल्या पुढल्या लोकेशन. हे गाईज अँड आय एम जाईंग आता घरला. अँड घरी जाऊन आता एडिटिंग करिंग आणि फिर टाकिंग मी. आता जेवण फिवण करिंग मैं. आता जाईन गावाकडं. ओके. त्यानंतर तिथं काहीतरी बडबड करून निघालो आपल्या गावाकडे. गावाकडे निघाल्यानंतर तिथे सनसेट एकदम भारी दिसत होता. त्यानंतर आलो आपल्या धाराशिवमध्ये.
जेवण वगैरे केले आणि हा नाईटचा व्ह्यू धाराशिवचा.